आणायचा आहे, एक एक महायुतीचा आमदार महत्वाचं. सरकार परत आणायचं ना आपल्याला, महायुतीचं सरकार आणायचं ना. अडीच वर्षाचा वनवास होता अगोदर. वनवासातून आपण बाहेर पडलो, आपलं महायुतीचं सरकार स्थापन केलं आणि लोकांच्या मनातलं सरकार स्थापन केलं. बाळासाहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केलं आणि त्यामुळे 2 वर्षामध्ये एवढी कामं आपण केली, विकासाची कामं केली आणि कल्याणकारी योजनाही केल्या. लाडकी बहीण योजना सगळ्या सुपरहिट झाली ना. सर्व सुपरहिट चाकली विकासाच्या. जय भवानी, जय शिवाजी. सुपरहिट झाली. युवकांना थोडा केली, ज्येष्ठांना आपण सवलती दिल्या, योजना केली, शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याचा पण आपण निर्णय घेतला आणि अशा सर्व योजना ज्या आहेत या योजना आपण केल्या. आणि म्हणून पुन्हा 2 वर्षात आपण एवढं काम केलं. 2.5 वर्षाचा त्यांनी हिशोब द्यावा, 2 वर्षाचा आम्ही देतो. 2 वर्षात एवढ्या कल्याणकारी योजना आणि एवढे विकासाचे प्रकल्प, तर पुढच्या 5 वर्षामध्ये आपण काय करू शकतो या राज्याचा, खरं म्हणजे सर्वांगीण विकास करून नंदनवन करू शकतो. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो की आपल्याला एक एक आमदार महत्वाचा आहे. म्हणून विदर्भातले जिथं जिथं महायुतीचे उमेदवार उभे आहेत, तिथं कमळ निशाणी आहे, तिथं धनुष्यबाण निशाणी आहे, तिथं घड्याळ निशाणी आहे, त्या ठिकाणी आपल्याला शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अजितदादा आणि आरपी आहे, आपली महायुती आहे. आणि म्हणून महायुतीचा आपल्याला धर्म पाळायचा आहे, युती धर्म पाळायचा आहे. आपल्या कुठल्याही पदाधिकाऱ्याने सांगितलं बिलकुल ऐकायचं नाही. आपण आपलं युतीचंच काम करायचं. आपल्या मतदारसंघात ज्या निशाणी भाजपचा उमेदवार असेल, कमळ निशाणी म्हणजे आपली निशाणी, धनुष्यबाण निशाणी म्हणजे आपली निशाणी. आणि म्हणून एवढं आपण याचं पालन करा. कुठेही तक्रार महायुतीकडून येता कामा नये, याची आपण काळजी घ्या. कारण शेवटी इथं नागपूरमध्ये आपले आदरणीय गडकरी साहेबांचं काम, विकासाचं काम केले, आदरणीय देवेंद्रजींचं काम, हे सर्व जी कामं आणि शिवसेना, भाजपा, महायुतीचं जे काम आहे, या कामाची पोचपावती या निवडणुकीमध्ये नक्की मिळेल. आणि मी तर आपलाच माणूस आहे, मी तर मुख्यमंत्री काय कॉमन मॅन म्हणून काम करतो. सर्वसामान्यांचं सरकार, सर्वसामान्यांच्या हितासाठी. आणि म्हणूनच मी आपल्याला सगळ्यांना भेटायला आलो. सगळ्यांना राजू वाघमारे यांनी पुढाकार घेतला आणि अनेक कार्यकर्त्यांचा प्रवेश झालेला आहे. आणि म्हणून असंच पुढे देखील शिवसेना करण्याचं काम, संघटन वाढवण्याचं काम तुम्ही करा. एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, ही ग्वाही आपल्याला देतो. पुन्हा सांगतो, जिथं जिथं महायुतीचे उमेदवार उभे आहेत त्या ठिकाणी देवेंद्रजींचा पण इकडे आहे ना, दक्षिण पश्चिम देवेंद्र फडणवीस आणि नागपूरमध्ये 6 विधानसभा आणि संपूर्णपणे नागपूरच्या 6च्या 6 विधानसभा आपल्याला जिंकायच्या आहेत आणि महायुती मजबूतीने आपल्याला. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये येत्या 20 तारखेला आपण सगळे आपापसातील सगळे ते सगळं बाजूला ठेवा, एकच लक्षात ठेवा, महायुती. कारण महायुती आज लाडक्या बहिणीला योजना दिल्यामुळे सगळीकडे वातावरण चांगलं आहे. आता आपलेच ते कॉपी करायला लागले काँग्रेसवाले आणि आपल्या योजनेला विरोध केला, बहिणीला विरोध केला, कोर्टात गेले. त्यांना कोर्टाने एक चपराक दिली मुंबई हायकोर्टच्या. आता नागपूरमध्ये गेले वडपल्ली पडपल्लीवा, त्यांना पण जय जय श्रीराम. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, ते आपल्या सगळ्या योजना ज्या आहेत त्या ढापायचं काम करतायत. पण लोकांना माहित आहे ज्यांनी विरोध केला ते देणार काय. आपण देणारे आहोत, आपण देऊन झालोय, देऊन आपण सिद्ध केलंय.
त्यामुळे त्यांचा कोणी विश्वास विश्वास ठेवण्याचा विषय येत नाही. पण आपण सगळे सावध राहा, गाफील राहू नका. लोकसभेसारखं फेक नॅरेटिव्ह पुन्हा करतायत. पुन्हा त्यांनी दिल्लीवरून आलेले आपले राहुल त्यांनी पुन्हा संविधान घेतलंय. पण ते संविधान दाखवताना ते आपली पाणी कोरी होती, लाल संविधान आपली पानं कोरी होती. आणि त्यामुळे ते ड्रामा करायला आले आणि त्यांचा ड्रामा आता चालणार नाही. फेक नॅरेटिव्ह लोकसभेला चाललं, परत परत लोक फसत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, सगळ्यांनी सावध राहा आणि सावधानतेने आपल्याला महायुतीचं सरकार आणायचं आहे. आणि त्यामुळे प्रत्येक आमदार आपल्याला जिंकवायचा आहे. आणि इथं मोहन मते यांना देखील प्रचंड मताधिक्याने तुम्ही विजयी करा, कारण ते देखील आपले महायुतीचे उमेदवार आहेत. आणि म्हणून मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. ज्यांचा प्रवेश झाला त्यांचं स्वागत करतो. राजीव वाघमारे यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. पुन्हा निवडणुकीच्या पुढच्या काळामध्ये मी नक्की येईन. अजून आपल्याला 20 तारखेपर्यंत 18 तारखेपर्यंत आपल्याला प्रचार आहे आणि विदर्भामध्ये नक्की आणखी माझे दौरे होतील. त्यावेळेस देखील भेटू आपण. पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.